या गावामध्ये आज माननीय प्रधानमंत्री देशगौरव नरेंद्र मोदीजी यांच्या लोकसेवेला 20 वर्ष पूर्ण झाली। यासाठी देशभर भारतीय जनता पार्टीच्या वतीने माननीय मोदीजींच्या 20 वर्षाच्या लोकसेवेच्या कार्याचा गौरव करत माननीय मोदीजींना दीर्घायुष्य प्राप्त व्हावं, उदंड आयुष्य प्राप्त व्हावं, कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत व कामरूप पासून कच्छ पर्यंत या भारत मातेच्या साऱ्या सुपुत्रांची जातपात धर्माच्या बाहेर जाऊन सेवा करण्याची शक्ती प्रदान व्हावी, यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे नेते श्री देवराव भोंगलेजी, ज्येष्ठ नेते श्री रामपाल सिंगजी, तालुक्याचे अध्यक्ष हनुमान काकडेजी, जिल्हा परिषदच्या सदस्य रोशनी खानजी, पंचायत समिती सभापती केमा रायपुरे, पंचायत समितीचे माजी सभापती श्री सुभाष गोरकारजी, श्री राकेश गोरकारजी, श्री किसन उपरेजी, अनिताताई भोयर, मोहन डोंगरेजी, श्री अनिल डोंगरेजी, मंचावर उपस्थित इतर सर्व आदरणीय मान्यवर व ज्या लाभार्थ्यांनी माननीय मोदीजींना धन्यवाद पत्र पाठवलं असे सर्व लाभार्थी बांधव इथं उपस्थित या गावातील माझ्या सर्व देशभक्त नागरिक बंधूंनो आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना नवरात्रीच्या हृदयापासून मनापासून शुभकामना देतो। ही नवरात्र आपल्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारी, आपली सर्वांची मनोकामना पूर्ण करणारी ठरो। माता महाकाली, माँ दुर्गा, माँ सरस्वतीचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना प्राप्त हो अशी प्रार्थना मी सर्वप्रथम माँ दुर्गेच्या चरणी, माता महाकालीच्या चरणी, माता सरस्वतीच्या चरणी करतो। या गावामध्ये आज माननीय प्रधानमंत्री देशगौरव नरेंद्र मोदीजी यांच्या लोकसेवेला 20 वर्ष पूर्ण झाली। यासाठी देशभर भारतीय जनता पार्टीच्या वतीने माननीय मोदीजींच्या 20 वर्षाच्या लोकसेवेच्या कार्याचा गौरव करत माननीय मोदीजींना दीर्घायुष्य प्राप्त व्हावं, उदंड आयुष्य प्राप्त व्हावं, कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत व कामरूप पासून कच्छ पर्यंत या भारत मातेच्या साऱ्या सुपुत्रांची जातपात धर्माच्या बाहेर जाऊन सेवा करण्याची शक्ती प्रदान व्हावी, यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। माननीय मोदीजींच्या नेतृत्वात या देशामध्ये विविध योजनांचं नियोजन करण्यात आलं। शेवटच्या व्यक्तीच्या जीवनातला अंधार दूर व्हावा, शेवटच्या व्यक्तीच्या कुटुंबाचा उत्थान व्हावं, या देशातील प्रत्येक परिवाराला जगण्याचा अधिकार आहे। जियो और जीने दो या शब्दाला यथार्थ व्हावं, या दृष्टीने माननीय मोदीजींनी विविध योजनांची सुरुवात केली। आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून या देशातील 10 कोटी गरीब कुटुंबांना 5 लाख रुपयाचं आरोग्याचं सुरक्षा कवच दिलं। आजारपणात एखादा गरीब परिवार, गरीब व्यक्ती या आजारातून पैशाच्या अभावी तो आजार अंगावर काढावा लागायचा, पण देशाचे प्रधानमंत्री देशगौरव नरेंद्र मोदीजींनी जगाने ज्या योजनेचं कौतुक केलं
अशी आयुष्यमान भारत योजना या देशामध्ये घोषित केली आणि आजपर्यंत 1.5 कोटीपेक्षा जास्त कुटुंबांनी आयुष्यमान भारत योजनेचा फायदा घेतला। स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गावामध्ये आमच्या आई बहिणीला रस्त्यावर सकाळच्या वेळी जावं लागायचं, पण माननीय मोदीजींनी सांगितलं की या देशामध्ये आमच्या बहिणीच्या संदर्भामधल्या या साऱ्या गोष्टी संपुष्टात आणण्यासाठी स्वच्छता अभियानाची सुरुवात केली आणि आज या देशामध्ये 99% गावामध्ये शौचालयाची स्वच्छतागृहाची व्यवस्था करत आमच्या आई बहिणीला मदतीचा हात पुढे केला। उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून 8 कोटी गरीब कुटुंब ज्यांना चुलीवर स्वयंपाक करावा लागायचा, चुलीवर स्वयंपाक करणे याचा अर्थ आयुष्याचे 4 वर्ष या चुलीच्या प्रदूषणाने आमच्या आई बहिणीचे कमी व्हायचे हे विज्ञान सांगतं। तब्येतीवर परिणाम व्हायचा, श्वसननलिकेचे रोग व्हायचे, आजाराचा आमच्या आई बहिणीला सामना करावा लागायचा। पण देशगौरव नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की गरीब हा गरीब आहे, त्याला जात पात धर्म नाही, गरीबीचा धर्म गरीब आहे, गरिबीचा धर्म जात गरिबीचा आहे आणि या गरीब व्यक्तीच्या उत्थानासाठी या ठिकाणी उज्ज्वला गॅस योजना आणली। 8 कोटी लोकांना या उज्ज्वला गॅस योजनेचा फायदा देण्याचं काम मात्र नरेंद्र भाईंनी केलं। जगाने आश्चर्य करावं, जगाने एवा करावी अशी 12 रुपयाची विमा अपघात योजना आणली। महिन्याला 1 रुपया, वर्षाला 12 रुपये, दिवसाला 3-3.25 पैसे भरले तर वर्षभराचा 2 लाख रुपयाचा अपघात विमा हा माननीय मोदीजींनी या देशामध्ये दिला। जगातल्या लोकांनी, जगातल्या देशांनी तोंडात बोट टाकलीत की असाही विमा इतक्या मोठ्या 138 कोटी लोकसंख्येच्या देशात करण्याचं काम माननीय नरेंद्र भाई मोदींनी केलं। मातृवंदना योजना 5,000 रुपये, एखादी माझी गरीब बहीण असेल, गर्भवती असेल, हातावर पोट आहे, मजुरीवर जाते, पण माझ्या या गर्भार बहिणीसाठी मातृवंदन योजना आणली। 5,000 रुपये देण्याचा निर्णय हा माननीय मोदीजींनी केला आणि मातृवंदन योजनेमध्ये 5,000 रुपये दिले। माननीय मोदीजींनी कोरोनाचं संकट आलं, वैश्विक महामारी आली, अनेक राज्याचे मुख्यमंत्री हातावर हात देऊन बसलेत, पण आमचे देशाचे पंतप्रधान या कोरोनाशी लढाईसाठी तत्पर झाले। रडणारे मुख्यमंत्री पाहिले, पण आम्ही या देशाचा लढणारा प्रधानमंत्री पाहिला। 2,86,000 कोटी गरीब कल्याण योजना केली, मोफत धान्य दिलं, 20 कोटी महिलांच्या खात्यामध्ये 500 रुपये महिना टाकला। या देशामध्ये अनेक गरिबांना मदतीचा हात केला आणि माननीय पंतप्रधानांनी जगातल्या अनेक देशांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं की या संकटामध्ये हा नेता डगमगला नाही, हातावर हात देऊन बसला नाही, तर संकटात गरिबांच्या सोबत उभा राहिला। गरीबों के सम्मान में देश गौरव, पंतप्रधान नरेंद्र भाई मैदान में, हे या देशांनी बंधूंनो आणि भगिनींनो बघितलं। हे करत असताना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट 6,000 रुपये वर्षाला टाकत 72,000 कोटी हे शेतकऱ्यांच्या खात्यात टाकणारा हा या देशाचा पहिला प्रधानमंत्री होता। 2009 मध्ये पंतप्रधान असताना मनमोहन सिंग, शरद पवार साहेब कृषी मंत्री होते। फक्त आणि फक्त शेतकऱ्यांना एकदा, ओनली वन टाइम, एकदा 52,000 कोटी दिले, पण हात दुखावा इतकेदा पाठ थोपटून घेतली। पण माननीय देश गौरव नरेंद्र भाई मोदींनी दरवर्षी 6,000 रुपये हे थेट 12 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात टाकत एक शेतकरी
प्रेमाचा, जय जवान जय किसानचा नारा देणाऱ्या लाल बहादूर शास्त्रीचा शब्द यथार्थ ठरवला आणि जय किसान म्हणत 72,000 कोटी रुपये त्यांच्या खात्यात टाकण्याचा निर्णय केला. शेतकऱ्यांच्या सॉइल हेल्थ कार्डचा कार्यक्रम हाती घेतला. सूक्ष्म सिंचन योजनेचा कार्यक्रम हाती घेतला. काही नेत्यांचं पोट दुखतं जे अनेक वर्ष सत्तेत राहिले. या महाराष्ट्राची ज्यांच्याकडे 47 वर्ष 2 महिने 1 दिवस सत्ता होती, ज्यांच्याकडे देशाची सत्ता अर्धशतक 50 वर्षापेक्षा जास्त कालावधी होती, ते आज जेव्हा रस्त्यावर येऊन सांगतात कि ये क्यों नहीं हुआ, अरे भाई 50 वर्ष आपकी सत्ता थी, आपने कुछ नहीं किया और मोदी जी तो 6 साल हो गए, तो आपके पेट में दर्द उठता है, आपको तो जड़ी बूटी का डोज देने की आवश्यकता है, जड़ी बूटी का घूट देने की आवश्यकता है. माननीय मोदीजींनी निर्णय केला की या देशामध्ये ज्या कुटुंबांना विजेचं कनेक्शन नसेल असे करोडो करोडो परिवार होते की स्वातंत्र्याची पाठ उजाडली, पण आम्ही अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा साजरा करेपर्यंत करोडो परिवार या देशात असे होते की ज्यांच्या घरात साधा 20 वॅटचा बल्ब सुद्धा पेटू शकत नव्हता, कारण त्यांना विजेचं कनेक्शन दिलं गेलं नव्हतं. पण माननीय मोदीजींनी निर्णय केला आणि माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आज या देशामध्ये 50 वर्ष ज्यांच्या घरात लाईटची व्यवस्था नव्हती, लाईटचं कनेक्शन नव्हतं, त्यांच्या घरापर्यंत लाईट पोहोचवण्याचं काम देशगौरव नरेंद्र भाई मोदींनी केलं. आज त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आपण एकत्र आलो. हे 50 पैशाचं पोस्टकार्ड, या पोस्टकार्डनी नरेंद्र भाई यांचा आपण गौरव करताय. आज घटस्थापनेचा दिवस आहे. मी माता महाकालीच्या चरणी प्रार्थना तुमच्या वतीने माझ्या वतीने करेन की या देश गौरव नरेंद्र भाई मोदींना तू उदंड आयुष्य दे, शक्ती दे, भक्ती दे. या देशाच्या शेवटच्या अंधारात असणाऱ्या परिवाराच्या आयुष्यामध्ये तू प्रकाश निर्माण करण्याची शक्ती आशीर्वादातून दे. हा आशीर्वाद तुमच्या वतीने मी ईश्वर चरणी प्रार्थना करत नरेंद्र भाई मोदींच्या पाठीशी उभा राहावा यासाठी या कार्यक्रमात मी माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो. या मतदारसंघाची सेवा करण्याची संधी जनतेने दिली. या मतदारसंघात अनेक विकास कार्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केले. या ठिकाणी या गावचे सरपंच व ज्या तरुणाचा MA इकॉनॉमिक्स पास झाल्याबद्दलचा सत्कार आपण केला, या दोघांनी अपेक्षा व्यक्त केली की या गावामध्ये आणि पायगी गावामध्ये विद्यार्थ्यांच्या हितासाठी, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी, विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी पुस्तकं माझ्याकडून त्यांना देण्यात यावे. मी घोषणा करतो की या गावच्या सरपंचांनी दोन्ही गावाच्या वाचनालयासाठी पुस्तकाची यादी द्यावी. देवराव भोंगळेजींना मी सांगेन की ताबडतोब त्यांची ही इच्छा, त्यांची मागणी पूर्ण करा आणि माझ्याकडून त्यांना पुस्तक उपलब्ध करून द्या. आणि जी पुस्तकं त्यांना हवी असेल या गावच्या विद्यार्थ्यांनी एकत्र बसावं, यादी तयार करावी आणि त्या यादीमधील पुस्तकं विकत घेण्यासाठी मी माझ्या वतीने व्यक्तिगत निधीतून पैसे उपलब्ध करून देईल. कारण माझी भावना निश्चितपणे स्पष्ट आहे, जो पुस्तक वाचेल तोच भविष्यात वाचेल, जो पुस्तक वाचणार नाही त्याला कोणी वाचवू शकणार नाही. आणि म्हणूनच मी सर्वप्रथम 1995ला जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलो. मला पहिलं वाक्य आठवतं की विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर लाजायचं नाही. मी दारूची दुकानं उघडणार नाही, पण वाचनालय मात्र उघडेल. आणि आज चंद्रपुरात भव्य दिव्य वाचनालय मी उघडलं. आज मूग मध्ये भव्य दिव्य वाचनालय आहे.
पोंभुर्ण्यामध्ये भव्य दिव्य वाचनालय, त्या ठिकाणी रोज 100 ते 150 विद्यार्थी अभ्यासासाठी येतात. जेव्हाही या विद्यार्थ्यांकडे मी बघतो तेव्हा माझा विश्वास आहे की माझा देश जेव्हा जगाचा कप्तान होईल तेव्हा चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांचं सुद्धा योगदान या देशाला जगाचा कप्तान करण्यासाठी राहणार आहे. मी मिशन सेवा सुरू केलं आणि परवा मी वरोड्यामध्ये 1 जून नावाचा विद्यार्थी IAS ची UPSC ची परीक्षा पास केला. मला मनापासून आनंद झाला. सावगीचा एक गरीब विद्यार्थी UPSC ची परीक्षा पास केली. मला आनंद झाला की माझ्याही जिल्ह्याचे आता पोरं कुठेही मागे नाही. संधी प्राप्त झाली तर हा माझा कोहिनूर हिरेची क्षमता असणारा या जिल्ह्यातील तरुण या देशाच्या प्रगतीमध्ये मोठा हिस्सा उचलू शकतो हे मीही बघितलं आहे. आणि म्हणून या 2 गावाची जी मागणी आहे पुस्तकाची ती निश्चितपणे पूर्ण करण्यासाठी रामपाल जी, आप, रोशनी जी, हनुमान काकड़े जी बैठकर किताबों की यादी बनाई है. देवराव जी के पास मैं पैसे उपलब्ध कर दूंगा और दोनों गांव के वाचनालय जल्द से जल्द दिवाली के पहले शुरू होना चाहिए. इसलिए पूरी शक्ति के साथ आप ताकद लगाइए. या ठिकाणी मी भाषणाला उभा राहिलो तेव्हा एका व्यक्तीचा आवाज आला. त्या अगोदरच सरपंचांनी मग खरं तर एक निवेदन दिलं होतं, ते म्हणजे भटाळी गावाच्या पुनर्वसनाचं. सरपंचांनी तर मग निवेदन दिलं, सुभाष भाऊनी सांगितलं, पण मला माहिती आहे की आता जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून असं एखादा तरी आवाज येतोच येतो. मग आवाज आला की आमच्या गावाच्या पुनर्वसनाचा भाऊ काय होणार आहे. खरं तर या संदर्भात या अगोदरच बैठक झाली आणि आपल्याला आठवत असेल की मी याच सभेत जेव्हा आलो होतो तेव्हा मी सांगितलं होतं याच चौकात की आम्ही दिल्लीपर्यंत जाऊ अथवा न जाऊ, पण दिल्लीचा कोळसा मंत्री हा चंद्रपुरात आपण आणून या पुनर्वसनाची बैठक घेऊ. आणि आता येणाऱ्या सव्वा महिन्यात माननीय कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शब्द दिलाय की कोळसा खाणीच्या संदर्भात भटाळीच्या पुनर्वसनाचा जो विषय आहे, ज्यासाठी या गावातल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रश्नचिन्ह आहे की भटाळी गावाचं पुनर्वसन कसं होईल, झालं तर योग्य होईल काय. आज आम्ही योग्य वातावरणात आहोत, नंतर कदाचित चुकीच्या पुनर्वसनाचे आम्ही शिकार तर होणार नाही. आपण विश्वास ठेवा, जोपर्यंत मी आमदार आहे तोपर्यंत कोई माई का गाग हमारे भटाळी गाव का बिघाड नहीं सकता. मग आमचा सुभाष भाऊ असेल, या ठिकाणी आमचे युवा सरपंच असेल, या ठिकाणचे पदाधिकारी असेल, आम्ही या गावातल्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आणि याचं कारण साधं आहे, तुम्ही आमच्यावर इतकं प्रेम केलं की या प्रेमामध्ये आम्ही तुमची कितीही सेवा केली तर कर्ज प्रेमाचं फिटणार नाही. हे तर EMI आहे, फक्त हप्ते आम्ही एखादं काम करून देऊ शकतो. रोशनीताईला तुम्ही प्रेमाचा आशीर्वाद दिला, केमाराय पुरेला प्रेमाचा आशीर्वाद दिला, तुम्ही आमच्या अनिताताईला प्रेमाचा आशीर्वाद दिला. मला आठवतं की या ठिकाणच्या रस्त्यासाठी जेव्हा गावातले आमचे कार्यकर्ते जीव तोडून पैसे मागायचे, इथं सुभाष भाऊ साक्षीदार आहे. आम्ही या गावासाठी सिमेंट रस्त्याचं काम असेल, बंदिस्त नाली असेल, लाईटच्या व्यवस्था असेल, गावाच्या प्रगतीसाठी आमच्या तोंडातून नेहमी यश निघालं. मग तो सुभाष भाऊचा यश होता आणि सुधीर मुनगंटीवारचा यश होता. आणि या गावाचा जो अंधार होता त्या रोशनीताईंनी त्यामध्ये रोशनी टाकत या गावाचा अंधार दूर करण्यासाठी नेहमी पुढाकार घेतला. हे मात्र मी आवर्जून आपल्याला सांगितलं पाहिजे. हे खरं आहे की समस्या अनेक आहेत, समाजामध्ये प्रश्न अनेक आहेत, दुःख आहे, वेदना आहे. मी जेव्हा एखाद्या गरीब कुटुंबाची भेट घेतो तेव्हा मलाही वाटतं की परिवर्तन झालं पाहिजे, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. आणि म्हणून घुग्गुसमध्ये आम्ही देवरावजीच्या नेतृत्वामध्ये सेवा केंद्र सुरू केलं, ज्या सेवा केंद्राच्या माध्यमातून निरक्षर लोकांना, ज्या सेवा केंद्राच्या माध्यमातून कधी कधी लोकांना योजना पोहोचत नव्हत्या, आम्ही सेवा केंद्राच्या माध्यमातून निर्णय केला आणि या गोरगरिबांच्या योजना असेल, कधी रेशन कार्ड असेल, कधी निराधार योजनेचं अनुदान असेल. मला आठवतं की 18 जून 2019 जेव्हा अर्थमंत्री म्हणून मी विधानसभेमध्ये अर्थसंकल्प सादर केला, 600 रुपये निराधाराचं अनुदान होतं.
खरं तर हे निराधाराचं अनुदान 1500 रुपये व्हावं ही माझी इच्छा होती, पण अधिकाऱ्यांनी सांगितलं एकदम एका झटक्यात इतके पैसे वाढवता येणार नाही. पण मी मात्र 600 रुपयाचं अनुदान, 2 अपत्य असेल तर 1200, 1 अपत्य असेल तर 1100 आणि अपत्य नसेल तर 1000 रुपये वाढवले. आज 1000 रुपये निराधारांचं अनुदान मिळतं. नवीन सरकार आलं, हे सरकार बैमानीच्या आधारावर आलं, हे जनतेच्या आशीर्वादाने आलं नाही, सेटिंग फिटिंगचं राजकारण करून आलं. खरं तर कॉग आम्हाला होता भारतीय जनता पार्टी आणि ती 24 कॅरेटची स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना होती. 161 विधानसभा आमच्याकडे आल्यात, पण राष्ट्रवादीचे नेते, काँग्रेसच्या नेत्यांनी उत्तर पत्रिका जनतेने आमच्या हातात दिली. आमचा रोल नंबर खोडगा आणि स्वतःचा टाकला आणि परीक्षा न देता परीक्षा नापास झाल्यावर मेरिटचा आव आणत आज जरी त्यांनी सरकार बनवलं असेल तर बेईमानी का सरकार बहुत दिन टिकता नहीं. तख्त बदल दो, ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो. आम्ही निराधाराचं अनुदान वाढवलं, पण हे सरकार 3-3, 4-4 महिने अनुदानच देत नाही. हे दुःखाची गोष्ट आहे. पण अशा प्रसंगात शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहिलो. धानाच्या बोनसचे पैसे दिले नव्हते, धान खरेदीचे पैसे दिले नव्हते. मी जाऊन त्या अधिकाऱ्याच्या छाताड्यावर बसलो आणि साऱ्यांचे पैसे सरकारला द्यावे लागले. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचे आजही या जिल्ह्यात 1971 शेतकरी आहे की जे पात्र आहे, ज्यांनी आधार कार्ड जोडले. पण 1971 शेतकऱ्यांचे महात्मा ज्योतिराव फुले अनुदान योजनेचे पैसे दिले नव्हते. परवा मुंबईला विधान भवनात बैठक घेतली आणि त्यांना इशारा दिला की दिवाळीच्या अगोदर या 1971 महात्मा ज्योतिराव फुले योजनेच्या शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे द्या. हे शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे आहे, हे तुमच्या बापाच्या हक्काचे पैसे नाही. नाहीतर तुमच्या ताटामध्ये देव तुमच्या अन्नामध्ये किडे टाकल्याशिवाय राहणार नाही. पाप करू नका. हे शेतकऱ्यांचे पैसे आहे. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आज 36,000 शेतकऱ्यांचे पैसे दिले नाही. या जिल्ह्याचे 300 कोटी रुपये घेणे आहे आणि सरकार हातावर हात देऊन राज्य सरकार बसलाय. कोरोनामध्ये सर्वात जास्त सावधानी या सरकारने घेतली की लोकांना या ठिकाणी साऱ्या योजना बंद केल्या. पण चिंता करू नका. हे जे पोस्ट कार्ड तुम्ही पाठवतात हा एक कागदाचा तुकडा नाही. हे पोस्ट कार्ड म्हणजे काम करण्याचं टॉनिक आहे, काम करण्याची शक्ती आहे. जो दवा नहीं कर सकती वो गरीब की दुआ करती है. हा विश्वास आमचा आहे. माननीय प्रधानमंत्री या देशाच्या सेवेसाठी पूर्ण शक्तीने काम करताय. आपल्या आशीर्वादाने जास्त शक्तीने ते काम करतील. या गावाच्या प्रश्नासाठी पुन्हा 3 विषय मग सांगण्यात आले की पुलाचे काम पैशाच्या अभावी या सरकारने बंद केलं. या पुलाच्या कामासाठी सुद्धा मी लक्ष देईल. जे 2 कोटी रुपये थकीत आहे ते पैसे वेगाने देऊन हा पूल सुद्धा लवकरात लवकर करण्यासाठी सुभाष भाऊ पूर्ण शक्तीने काम करू. सरकार जर मुजोर झालं तर या मुजोरांना वटणीवर आणण्यासाठी सुद्धा माझ्या आडनावात वार आहे. मी सुद्धा या सरकारला वटणीवर आणण्यासाठी तुमच्या गावाच्या बाजूनी उभा राहील हाही विश्वास व्यक्त करतो. यासोबत पायरी चिचोली रोड, इरई धरण ते भटाली पर्यंतचे रोड, हे दोन्ही रोडचं काम तुम्ही सांगितलं आहे. निमिष कागद घ्यायचा, याची पत्रकाराची याची मीटिंग ताबडतोब गावायची. याही रस्त्यासाठी मी पूर्णपणे आपल्या पाठीशी उभा राहील हाही विश्वास देतो. माझ्या आई बहिणी व या ठिकाणच्या सन्माननीय नागरिक बंधूंना या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सदिच्छा व्यक्त करतो, शुभकामना व्यक्त करतो. आणि या नवरात्रीच्या पर्वात आम्ही तुम्ही सर्वजण संकल्प करूया कि या ठिकाणी जे जे म्हणून वाईट असेल ते नष्ट करू. हम सब साथ साथ है या भावनेने या गावाच्या प्रगतीसाठी एकत्रित येऊन काम करू. आणि जो जो या गावाच्या प्रगतीमध्ये अडचणी निर्माण करेल, मी ऐकलं आहे की काही काडीबाज आहेत,
सरपंच काम करायला निघालं की तो काडी घेऊन निघतात. आता अशा काडीवाजांची योग्य व्यवस्था देवरावजी करण्याची आवश्यकता आहे. त्यांना सरपंचांनी चांगलं काम केलं, कारण नसताना पोट दुखतं. आता यांना ही जडीबुट्टी देण्याची आवश्यकता आहे. ही जडीबुट्टी सुद्धा निश्चितपणे लवकरात लवकर देण्याचं काम हेही केलं जाईल हा विश्वास व्यक्त करतो. फक्त एकदा सर्वांनी आपल्याला नारा द्यायचा आहे, भारत माता की, भारत माता की, देश गौरव, नरेंद्र भाई मोदी आगे बढ़ो. जोरात आवाज द्या, दिल्लीपर्यंत पोहोचवायचा आहे. देश गौरव, नरेंद्र भाई मोदी आगे बढ़ो. देश गौरव, नरेंद्र भाई मोदी आगे बढ़ो. देश गौरव, नरेंद्र भाई मोदी आगे बढ़ो. खूब खूब धन्यवाद.